स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि मराठी व्याकरणाचा तो भला मोठा अभ्यासक्रम बघून डोकं चक्रावतंय, बरोबर ना? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ह्याच मोठ्या अभ्यासक्रमाला एकदम सोप्या आणि हुशारीच्या पद्धतीने कसं हाताळायचं हेच बघणार आहोत. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडतो की अरे देवा, इतकं सगळं आहे, नेमकं सुरू कुठून करायचं आणि कशाला जास्त महत्त्व द्यायचं. सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा खूपच मोठा प्रश्न असतो. तर आज आपण काय करणार आहोत? आधी आपण परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊ. मग सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टॉपचे 7 घटक कोणते आहेत ते बघू. त्यानंतर जरा कमी महत्त्वाचे घटक आणि या सगळ्या माहितीवरून एक जबरदस्त स्टडी प्लॅन बनवूया. चला तर मग सुरुवात करूया. बघा, हुशारीने अभ्यास करायचा असेल तर परीक्षेचा कोड क्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे परीक्षेला काय हवंय हे आधी समजून घ्यावं लागेल. हे जमलं ना की अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे. आणि हा कोड क्रॅक करण्यासाठी आपल्याकडे एक सिक्रेट हत्यार आहे. आणि ते म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकांचा डेटा. हो, हाच डेटा आपल्याला सांगतो की परीक्षक नेमकं कशावर जास्त भर देतात. आणि याच पायावर आपण आपली संपूर्ण स्ट्रॅटेजी उभी करणार आहोत. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, ज्याची तुम्ही सगळे वाट बघत आहात. परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त मार्कांचा वाटा उचलणारे ते 7 हेवीवेट टॉपिक्स कोणते आहेत? चला बघूयात. काय वाटतं, कुठला टॉपिक असेल नंबर 1 वर? असा कुठला एकच टॉपिक आहे ज्यावर शेकडो प्रश्न विचारले गेलेत? आणि तो आकडा आहे 230. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 230 प्रश्न. आणि हा टॉपिक आहे समानार्थी शब्द. विचार करा, फक्त एका टॉपिकवर एवढे प्रश्न. यानंतर लगेचच दुसऱ्या नंबरवर येतो वाक्प्रचार. यावर आले तब्बल 190 प्रश्न. हे आकडेच आपल्याला सांगतात की यांना किती गांभीर्याने घ्यायचंय. आणि आपल्या टॉप 3 मधला शेवटचा घटक म्हणजे लेखक आणि त्यांची पुस्तकं. यावर आले आहेत 173 प्रश्न. तर हे बघा, इथे आपल्याला पूर्ण चित्र एकदम स्पष्ट दिसतंय. समानार्थी शब्द, वाक्प्रचार, लेखक, विरुद्धार्थी शब्द, प्रयोग, समास आणि म्हणी हे 7 टॉपिक मिळूनच परीक्षेचा खूप मोठा हिस्सा व्यापतात. म्हणजे काय, तर या 7 घटकांवर ज्याची कमांड आहे तो यशाच्या खूप जवळ पोचला म्हणून समजा. चला, आता आपल्या हेवीवेट्स नंतर आपण भेटूया आपल्या टीमच्या सपोर्टिंग प्लेयर्सला. हे असे टॉपिक्स आहेत जे टॉप 7 इतके महत्त्वाचे नाहीत, पण चांगला स्कोर करण्यासाठी यांना सोडता येत नाही. उदाहरणार्थ, इथे बघा, वाक्यप्रकार, समूहदर्शक शब्द, शुद्ध शब्द यांसारख्या घटकांवर साधारणपणे 40 ते 60 प्रश्न विचारले गेले आहेत. हे मार्क मिळवणं तसं सोपं असतं, त्यामुळे यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि मग येतात हे काही घटक ज्यांच्यावर कधीतरी एखादा प्रश्न विचारला जातो, जसं की नाम, सर्वनाम, काळ. आता यांच्यावर खूप वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही, पण हो, यांची बेसिक माहिती असली पाहिजे. म्हणजे जर सोपा प्रश्न आलाच तर तो हक्काचा मार्क जायला नको. बरं, मग आता या सगळ्या डेटाचं आपण काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. चला, या माहितीचा वापर करून एक एकदम परफेक्ट ॲक्शन प्लॅन बनवूया. तर आपली स्ट्रॅटेजी एकदम सोपी आणि सरळ आहे. स्टेप 1, आपला सगळ्यात जास्त वेळ आणि एनर्जी द्यायची आहे त्या टॉपच्या 7 घटकांना, त्यावर मास्टरी मिळवायची. स्टेप 2, जे मध्यम महत्त्वाचे घटक आहेत त्यांचा नियमित सराव करायचा. आणि स्टेप 3, जे बाकी उरलेले घटक आहेत त्यांची फक्त एकदा पटापट उजळणी करायची. बघा, ही पद्धत तुमचा वेळही वाचवेल आणि मार्कही वाढवेल. तर मग आता हा सगळा डेटा तुमच्या समोर आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा की या माहितीच्या आधारावर तुमच्या अभ्यासाची पुढची दिशा काय असायला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, फक्त मेहनत महत्त्वाची नाही, योग्य दिशेने केलेली मेहनतच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवते.